नमस्कार, माझं नाव प्रतीक चौले. आज आपण डिफ्युजन मॉडेल बद्दल जाणून घेणार आहोत डीप लर्निंगच्या ISC क्रमांक 2 साठी. चला सुरू करूयात. आता डिफ्युजन मॉडेल हे एक लॅटेंट व्हेरिएबल जनरेटिव्ह मॉडेल आहे, ज्याच्यामधून आपण हाय क्वालिटीचे इमेजेस, ऑडिओज आणि टेक्स्ट जनरेट करू शकतो. डिफ्युजन मॉडेल्स हे नॉन इक्विलिब्रियम थर्मोडायनामिक्स या प्रिन्सिपलवर डिपेंड आहेत. त्याच्यामुळे आपण रँडमली डिफ्युजन प्रोसेस रन करू शकतो आणि जे डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटीवर डिपेंड असतं. साध्या मॉडेल जसं की VAE आणि GAN पेक्षा ते ऍडव्हर्सरी ट्रेनिंग नसतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते मोर स्टेबल आणि मोर डायव्हर्स असतं. डिफ्युजन मॉडेलच का? आता जनरेटिव्ह आहे अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये आपण नवीन इमेजेस, नवीन ऑडिओ आणि टेक्स्ट जनरेट करायचा प्रयत्न करत असतो, जे रिअल सॅम्पल सारखं किंवा रिअल वर्ल्ड सारखं दिसलं पाहिजे, सिंथेटिक वाटलं नाही पाहिजे. ट्रॅडिशनल जनरेटिव्ह मॉडेल जसे की जनरेटिव्ह ऍडव्हर्सरी नेटवर्क आणि व्हेरिएशन ऑटो एन्कोडर्स आहेत चांगले, पण त्याच्यामध्ये काही इश्यूज आहेत. जसे की त्याच्यामध्ये ट्रेनिंग इनस्टॅबिलिटी असते, त्याच्यामध्ये मोड कोलॅप्स असतं, म्हणजे डायव्हर्स सॅम्पल ते जनरेट करू शकत नाही आणि क्वालिटी आणि डायव्हर्सिटी ट्रेड ऑफ त्याच्यामध्ये होऊ शकतो. नाव आपण बघितलं की जनरेटिव्ह डिफ्युजन मॉडेल जसे की डेल ई आणि हे चांगले परफॉर्म केले जातात. ऑडिओ सिंथेसिस आणि इव्हन प्रोटीन स्ट्रक्चर जनरेशन मध्ये सुद्धा हे मॉडेल चांगले परफॉर्म केलेले आहेत. आता डिफ्युजन मॉडेल्स काय आहेत? तर हे एक प्रोबॅबिलिस्टिक जनरेटिव्ह मॉडेल्स आहेत, जे नवीन इमेजेस आणि व्हिडिओज टेक्स्ट करायला वापरले जाऊ शकतात. आता आयडिया काय आहे? तर आपण रिअल इमेज पासून स्टार्ट करतो आणि रँडमली आपण थोडा 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 नॉईज ऍड करतो प्रत्येक टाइम स्टेपला आणि रिव्हर्स प्रोसेसमध्ये तो नॉईज आपण प्रेडिक्ट करून काढायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून आपल्याला ओरिजिनल इमेज जनरेट करू शकतो आपण. आणि ट्रेन झाल्यावरती मॉडेल कॅन जनरेट एंटायरली न्यू सॅम्पल्स दॅट लुक्स रिअल. म्हणजेच काय तर डिफ्युजन मॉडेल्स हे काय करतं तर नॉईज आपल्याला त्यातलं प्रेडिक्ट करतं आणि तो बाहेर काढतं, म्हणजेच डिनॉईज करतं. आता त्यामध्ये की कंपोनंट्स आहेत तर फॉरवर्ड प्रोसेस, रिव्हर्स प्रोसेस आणि नॉईज शेड्यूलर. फॉरवर्ड प्रोसेस मध्ये काय केलं जातं तर सिरीज ऑफ टाइम स्टेप मध्ये थोडा 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 क्वेश्चन नॉईज ऍड केला जातो. मॅथमॅटिकली हे काय असं रिप्रेझेंट केलं जाऊ शकतं. रिव्हर्स प्रोसेस मध्ये आपल्याला नॉईज वरून ओरिजिनल डेटा जनरेट करायचा असतो, ज्याच्यामध्ये आपण ते डिनॉईज करतो प्रत्येक टाइम स्टेपला. याच्यातून आपल्याला रिअल इमेज जी आपण टाकली होती ती रिव्हर्स होऊ शकते किंवा एंटायरली नवीन इमेज सुद्धा जनरेट होऊ शकते. आता डिफ्युजन मॉडेलचं आपण पूर्ण वर्किंग मेकॅनिझम जाणून घेणार आहोत. आता ट्रेनिंग प्रोसेस मध्ये काय केलं जातं तर मॉडेलला प्रेडिक्ट करायचं असतं की किती आणि कसा नॉईज ऍड केला आहे ईच टाइम स्टेप मध्ये फॉरवर्ड प्रोसेसच्या. आता दिस इज डन बाय मिनिमायझिंग. हे कसं केलं जातं तर आपल्याला जो लॉस फंक्शन असतो तो आपल्याला मिनिमाइज करायचा असतो मेजर करून. लॉस फंक्शन म्हणजे काय, किती डिफरन्स आहे आपल्या प्रेडिक्टेड आउटपुट मध्ये आणि ऍक्च्युअल नॉईज मध्ये. फॉरवर्ड प्रोसेस मध्ये काय केलं जातं तर एक्स नॉट आपला जर डेटा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडा 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 ग्रॅज्युअल क्वेश्चन नॉईज ऍड केला जातोय. समजा तर XT असेल नॉइजी डेटा असेल ऍट टाइम स्टेप T, द प्रोसेस कॅन बी डिफाइंड ॲज दिस फॉर्म्युला. त्याच्यामध्ये बीटा T इज अ नॉइज शेड्यूलर दॅट कंट्रोल्स अमाऊंट ऑफ नॉइज आणि एप्सिलॉन हा गॉसियन नॉइज आहे. जसं जसं टाइम स्टेप टी वाढत जाईल तसं मोर अँड मोर क्वेश्चनर्स त्याच्यामध्ये ऍड केला जातो आणि इमेज असते ती पूर्ण नॉईज मध्ये कन्वर्ट केली जाते. आता रिव्हर्स प्रोसेस मध्ये आपलं एम काय असतं तर आपल्याला ओरिजिनल इमेज जनरेट करायची असते आपल्या डेटा आपल्या ह्याच्यामध्ये नॉइजी डेटामधनं. आता ह्याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला ते यूज केला जाऊ शकतोय. ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर आपल्याला बेसिकली प्रेडिक्ट करायचं असतं की किती नॉईज आणि कसा ऍड केलाय फॉरवर्ड प्रोसेस मध्ये आणि तो हळूहळू हळू आपल्याला त्यातून बाजूला काढून आपल्याला ओरिजिनल इमेज जनरेट करायचा प्रयत्न करायचा असतो. याच्यामध्ये आपण लॉस फंक्शन मिनिमाइज करायचा प्रयत्न करत असतो. आता ट्रेनिंग करत असताना आपलं एम असतं ते लॉस फंक्शन मिनिमाइज करायचं असतं. लॉस फंक्शन म्हणजे आपण जसं बघितलं की हे डिफरन्स असतो प्रेडिक्टेड रिझल्ट मध्ये आणि ऍक्च्युअल रिझल्ट जे आपल्याला एक्सपेक्टेड होते. आता लॉस फंक्शन काही असू शकतं जसं की मीन स्क्वेअर्ड एरर, म्हणजे जे की रिप्रेझेंट केलं जाऊ शकतं ह्या फॉर्म्युलेनं. ह्याच्यामध्ये हा लॉस फंक्शन एनकरेज काय करतात तर मॉडेल ऍक्युरेटली प्रिडिक्ट द नॉईज आणि ज्याच्यामधून ते डिनॉईज करून आपल्याला ओरिजिनल इमेज जनरेट करता यावी. आता कोणतंही मॉडेल परफेक्ट नसतं, जसं की या डिफ्युजन मॉडेलला सुद्धा काही ड्रॉबॅक्स आहेत, जसं की स्लो सॅम्पलिंग. म्हणजे हे डिफ्युजन मॉडेल ज्ञानपेक्षा 100 ते 1000 पटीनं स्लो असू शकतं आणि याची कम्प्युटेशनल कॉस्ट सुद्धा जास्त आहे.
म्हणजे आपल्याला जर रिफ्युजन मॉडेल ट्रेन करायचं असेल तर त्याला 100 ते किती तर हवर्स लागू शकतात आपल्याला जीपीयूचे. आणि हायपर पॅरामीटर सेन्सिटिव्हिटी हा सुद्धा एक मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये जसं पॅरामीटर्स बीटा टी आणि टी हे केअरफुली ट्यून करायला लागू शकतं, नाहीतर आपलं मॉडेल स्टेबल ट्रेन होणार नाहीये आणि रिलायबल आउटपुट जनरेट करू शकणार नाहीये. एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर एक सिंपल इमेज जनरेट करायला 20 ते 30 सेकंद लागू शकतात कन्झ्युमर हार्डवेअर वरती. त्यामुळे रिअल वर्ल्ड ऍप्लिकेशन्स मध्ये यूज करणं थोडं डिफिकल्ट आहे. आता इन समरी आपण काय समजलं तर डिफ्युजन मॉडेल रिलायबल आहे आणि मॅथमॅटिकली ग्राउंडेड अप्रोच आहे जनरेटिंग न्यू सॅम्पल्ससाठी. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर आपल्याला जो नॉईज आहे तो लर्न केला जातो, जो ऍड केलेला असतो फॉरवर्ड प्रोसेसमध्ये, आणि रिव्हर्स प्रोसेसमध्ये आपल्याला तो लर्न करून हळूहळू काढायचा असतो, ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर रॅन्डम इमेजला आपण स्ट्रक्चर्ड आउटपुटमध्ये जनरेट करू शकतो. आता हे जे आपण ड्रॉबॅक्स बघितले ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसं की नवीन डिफ्युजन मॉडेल, लेटंट डिफ्युजन मॉडेल्स आणि DDIM हे जे आहेत ते मोर फास्टर आणि इफिशियंट आहे. आपण काय म्हणू शकतो शेवटला तर डिफ्युजन मॉडेल्स आहेत वेअर नॉईज बिकम्स क्रिएटिव्हिटी. थँक्यू.